राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री माननीय विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवातीला एक एव्ही पाहूया. खेळपट्टी साथ देत नसेल तेव्हा डोकं खाली घालून शिस्तीत चेंडू तटवत राहणं हे कसलेल्या बॅट्समनचं लक्षण आहे. तोच मंत्र राजकारणात पाळणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहेत राज्याचे शिक्षण आणि क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे. गेल्या 2 वर्षात त्यांनी काही घातक बाउन्सर्स हुकवले, खराब चेंडूची वाट पाहत काही चांगले फटकेही मारले. ईबीसीची वाढलेली मर्यादा, 10वीच्या ऑक्टोबर परीक्षेतला बदल, कौशल्य सेतू सारखा महत्वाकांक्षी कार्यक्रम, डमी विद्यार्थी रोखण्यासाठी आधारचा प्रयोग असे काही निर्णय त्यांच्या खात्यात आहेत. मात्र शिक्षक भरती, दप्तराचं ओझं, क्रीडा क्षेत्राची कासव गती, अभिजात मराठी असे काही प्रश्न भिजतच आहेत. अशा अनेक अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, बोलाची कढी बोलाचाच भात होऊ नये यासाठी काय पावलं उचलणार हे सांगण्यासाठी येत आहेत विनोद तावडे. मी राज्याचे शिक्षण मंत्री, सांस्कृतिक मंत्री, क्रीडा मंत्री माननीय विनोद तावडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. शिक्षण मंत्र्याची परीक्षा, पण परीक्षा ही पास नापाससाठी नसते, तर परीक्षा ही त्या विद्यार्थ्याने अजून पुढे कसं काय चांगलं केलं पाहिजे याचं मूल्यमापन करणारी असते. आणि असं मी मानणार आहे, त्यामुळे या परीक्षेची मला भीती नाही. मगाशी राजीव खांडेकर म्हणाले की बाळ 2 वर्षाचं झालंय, पण अनेक वेळा त्या बाळाचं असेसमेंट करताना ते बाळ कुपोषित मातेच्या पोटी जन्माला आलंय का सुदृढ मातेच्या आलंय याचा सुद्धा जर विचार केला तर त्या बाळाच्या प्रगतीचा आपण योग्य मूल्यमापन करू शकतो. अन्यथा त्या बाळावर अन्याय करू हे सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून स्पष्ट डोक्यात ठेवलं पाहिजे. पण अर्थात त्या कारणामुळे आपलं अपयश झाकणं हा काय आपला उद्देश नाही. पण वर्षानुवर्ष ज्या गोष्टी नीट झाल्या नाहीत त्या लगेच 2, 3, 4, 5 वर्षात फटाफट होतील अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. पण काही गोष्टी नक्की झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ शिक्षण विभागामध्ये गेल्या वर्षी मी आलो, त्याच्या आदल्या वर्षी आलो आणि ज्यावेळी काही गोष्टी मांडल्या की आता शिक्षणामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे शिक्षणामध्ये किती मुलं शिकतात त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये त्या मुलांची गुणवत्ता कशी वाढते याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही आल्यानंतर एक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा अतिशय चांगला उपक्रम राबवला. आणि मी जसं म्हटलं की महाराष्ट्रातला शिक्षक वर्ग हा अतिशय प्रयोगशील आहे. महाराष्ट्रातील शिक्षक हे वेगवेगळ्या पद्धतीने अशा चांगल्या उपक्रमांना प्रतिसाद देतात. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की प्रगत शाळा आम्ही गेल्या 2 वर्षात हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्या प्रगत शाळेचे काही नॉर्म्स आम्ही ठेवले होते. जवळजवळ 19,794 शाळा प्रगत म्हणून आज आपण म्हणू शकतो अशा पद्धतीच्या आहेत. डिजिटल शाळा करा, 25,774 शाळा ह्या डिजिटल झाल्यात. शाळांमध्ये आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू करा म्हटलं. जवळजवळ 13,932 शाळांमध्ये हे प्रत्यक्ष सुरू झालं. काही शाळांनी स्वतःहून ISO 9000 सर्टिफिकेशन केलंय. जवळजवळ 2,279 शाळा अशा ISO झालेल्या आहेत. आणि ह्या शाळा ज्या म्हणतोय त्या मी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका अशातली आकडेवारी आहे. आम्ही शिक्षकांना असा आग्रह केला की तुम्ही स्वतःहून काही एज्युकेशनल ॲप तयार करा, ज्याला आम्ही टेक्नोसावी शिक्षक त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा झालेला आहे. 2,306 एज्युकेशनल ॲप्स त्या शाळेतल्या शिक्षकांनी सुरू करून मुलांना त्या माध्यमातून शिकवत आहेत.
वेगवेगळे व्हिडिओज 4,456 व्हिडिओज आहेत. वेबसाईट जवळजवळ 9,992 वेबसाईट्स आहेत. आणि आश्चर्य वाटेल की आम्ही शिक्षकांना म्हटलं की ₹2.56 जर तिजोरीत जमा झाले तर त्यातले 57 पैसे हे शिक्षणावर आपण देत असतो. आणि माझी भूमिका आहे की ती इन्व्हेस्टमेंट आहे, तो काही खर्च नाही. त्यामुळे याहून अधिक देणं हे लगेच शक्य होत नाहीये. पण शाळांमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या. तुम्ही समाजाकडे तुम्ही जा, समाजाचा सहभाग घ्या. तर जवळजवळ 174 कोटी रुपये शिक्षकांनी आपापल्या गावातना लाखभर जमव, 1.5 लाख जमव, 2.5 लाख जमव, 10,000 जमव, 20,000 जमव असं करून या सगळ्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या, यांनी 174 कोटी रुपये जमा केले. आणि सगळ्यात जे यश, ज्याचा आनंद हा स्वाभाविकपणे वाटेल तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे 14,000 मुलं आली. ही का आली? आता जुन्नरला मोठ्या संख्येने, मी जुन्नरला काही पालकांशी बोललो की ज्यांचा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये होता, म्हटलं तुम्ही याला मराठी शाळेत का आणला, तसं जिल्हा परिषदेच्या. तर त्या पालकांनी मला सांगितलं की माझ्या घराच्या बाजूला जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकणारा मुलगा होता, त्याला गणित चांगलं येतं आणि माझं पोरगं इंग्रजी शाळेत जातं, त्याला काहीच येत नाही. आणि माझा मुलगा तर हुशार आहे त्याच्यापेक्षा, खरं म्हणजे मग काय येत नाही. तर त्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन मी पाहिलं की तिथे कसं शिकवतात. तर तिथल्या शिक्षकाने एक पुठ्ठ्याचा राक्षस केला. समोर गोट्या ठेवल्या, एका मुलाला बोलवलं, यातल्या 4 गोट्या काढ. मग 1, 2 अख्खा वर्ग मोजतो, 4. चला उजव्या कानातनं घाल. मग उजव्या कानातल्या गोट्या सोडल्या की तोंडातनं बाहेर पडल्या, त्याने धरल्या. मग अजून एकाला बोलवलं, तू अजून 4 गोट्या उचल. मग 1, 2, 3. मग ते डाव्या कानातनं घाल, ते तोंडातनं बाहेर पडलं. आता या किती आहेत? तर अख्खा वर्ग 1, 2, 3, 8. आता हे जे आहे की यू लिसन, यू फॉरगेट. तुम्ही बघता, तुमच्या लक्षात राहतं. तुम्ही करता, तुम्हाला समजतं. यू डू, यू अंडरस्टँड. हे जे ऍक्टिव्हिटी बेस आहे, तुम्ही करा. हे जिल्हा परिषद शाळांमध्ये, ह्या सगळ्या शाळांमध्ये जिथे सुरू झालं, तिथे ही मुलं इंग्रजी शाळेतनं मराठी शाळेत आली. आणि दरवर्षी असरच्या माध्यमातून शिक्षण विषयातला सर्वे होत असतो आणि दरवर्षी येत असतो. तर यावेळी 10% भाषेमध्ये आणि 60% गणितामध्ये महाराष्ट्राची प्रगती आहे. आणि ही टक्केवारी जर गेल्या वर्षी त्यांनी क्रमांक जे काढले होते त्याच्याशी जर जोडली तर आपण गेल्या वर्षी 13व्या क्रमांकावर होतो, तर यावर्षी आपण 3ऱ्या क्रमांकावर आलो त्या टक्केवारी जागेवर. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये एका अर्थाने गुणवत्ता वाढवणं आणि अतिशय छोटे निर्णय केले. 10वीची फेर परीक्षा आपण मग सांगितली. आता यावर्षी आम्ही जो कौशल्य सेतू कार्यक्रम केला, मी मागच्या याच एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की आपल्या इथे काय होतं की आम्ही अभ्यासक्रम ठरवणार, आम्ही पेपर सेट करणार, तो पेपर तो मुलगा जर लिहू नाही शकला तर त्याला नापास करणार. खरं काय असतं ते असलं पाहिजे की त्या मुलाची क्षमता, त्याचं कौशल्य काय ते आम्ही ओळखलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे. पण आम्ही त्याचं कौशल्य ओळखायला आम्ही नापास होतो आणि आम्ही त्याला नापास दाखवतो. यावर्षी पण आपण असं केलं की 10वीत जी मुलं उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, आपण त्यांचं 1-to-1 करिअर काउन्सिलिंग केलं आणि 15 असे वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचे अभ्यासक्रम आपण सुरू करतो आहोत की तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या प्रशिक्षणासाठी, शिक्षणासाठी जाईल, ज्याला NSDCचा अधिकृत सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा मिळेल. म्हणजे एखाद्या गावामध्ये 15 मुलं 10वीला बसली आणि त्यातली 9 मुलं पास झाली तर ती 11वीला शाळेत जातात, बाकी 6 मुलं घरी बसतात.
आता त्या गावामध्ये 15च्या 15 मुलं शिकायला जातात. काही जण जातात 11वीसाठी, काही जण जातात कौशल्य विकासासाठी. नापास नावाचा शिक्का पुसला. यावेळीपासून उत्तरपत्रिका मार्कलिस्टवर गुणपत्रिकेवर 10वी उत्तीर्ण 11वीसाठी, 10वी प्रमोट जे एटीकेटी आहेत 11वीसाठी आणि 10वी एलिजिबल कौशल्य विकासासाठी. 10वी फेल हे आता महाराष्ट्राच्या कोणाच्याच गुणपत्रिकेवर येणार नाही. काही माध्यमांनी याची टीका केली की तावड्यांना सगळ्यांना पास करायचीच हौस झाली आहे. पास करत नाही, पण कुणाला नापास करायचा, आयुष्यात नापास करायचा अधिकार आपल्याला नाही. त्याला जे येतं ते त्याला शिकवलं पाहिजे. त्यासाठी हे आहे आणि या भूमिकेतनं आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक कार्यक्रम आहेत. विशेषतः आम्ही मुता फाउंडेशनच्या सोबत प्रत्येक तालुक्यामध्ये काही शाळा करून असं एक नेटवर्क केलं की ज्यामध्ये मूल्यवर्धन आपण त्यांना शिकवतो आहोत आणि त्याचे परिणाम इतके चांगले आहेत. मी त्या मूल्यवर्धन शिक्षणाचे जे प्रयोग चालले आहेत, साधी गोष्ट असते की मुलांना सांगितलं की तुम्ही तुमचे 2 शेजारी आहेत बाजूची घरं, त्यांच्या घराविषयीची सगळी माहिती घेऊन या. तर मुलांनी आणली तर एका मुलीने एकाच शेजाराची माहिती आणली, दुसऱ्याची आणलीच नाही. तर का नाही आणली? नाही म्हणले, त्यांचं आणि आमचं खानदानी दुश्मनी आहे म्हणले. आम्ही त्यांच्याकडे जात पण नाही, बघत पण नाही, बोलत पण नाही. कशामुळे आहे? नाही, आमच्या आजोबांच्या वेळी असं असं झालं होतं, तेव्हापासून आम्ही त्या घराकडे हे करत नाही. आजोबांच्या काय झालं, पण तुम्ही मुलांना काय अडचण काय आहे? आमचं असं काही नाही, मग तू जा म्हणले. आणि मग त्या मुलीने त्या घरातल्या मुलांबरोबर बोलणं चालू करत करत त्या 2 घरांचं खानदानी दुश्मनी या मूल्यवर्धन शिक्षणामुळे संपली. साधा प्रयोग आहे, साधी गोष्ट आहे की नुसतं गणित, इंग्रजी, भूगोल, इतिहास, त्या तारखा सगळ्या ह्याच्यापेक्षा किंवा ह्याच्या बरोबरीने हे शिक्षण मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं आहे. असे साधे म्हणजे एक मुलगा तू मोठाला काय करणार? नाही म्हणले, मी गुंड होणार म्हणले. का? मला मारामारी आवडते, मला अमुक आवडतं, मला तमुक आवडतं. मग त्या शिक्षकाने तुला मारामारी आवडते, तुझ्या अंगात रग आहे, अमुक आहे, तमुक आहे, मग कसं तुला सैन्यात जाता येईल, कसं पोलिसात जाता येईल, कसं. आणि मग ज्यावेळी 4-6 महिने पुन्हा विचारलं, तू काय होणार? मी पोलीस इन्स्पेक्टर होणार. आता ह्या सगळ्या प्रायोगिक स्तरावर नुसतं शिक्षकाने बालभारतीचा पाठ्यक्रम शिकवणं याच्या पलीकडे काही प्रयोग केले पाहिजेत, असेही प्रयोग सुरू झालेत. आणि आता ह्याचं एक नेटवर्क आपण महाराष्ट्रामध्ये उभे करतो आहोत. असं मूल्यवर्धनावर सुद्धा गेल्या 2 वर्षात आपण भर देतो आहोत आणि त्यासाठी काही प्रयत्न आपले चाललेले आहेत. क्रीडा विषयामध्ये मी मगाशी म्हटलं की क्रीडा खातं हे खूपच कुपोषित पालकाच्या पोटी जन्माला आलेलं आहे. म्हणजे छत्रपती पुरस्कार देणं ह्याला जी नियमावली पाहिजे होती, याला जे गुणांकन जे जसं वाटेल तशी मनमानी सुरू होती. आणि म्हणून मग मी सगळे प्रवीण टिपसे आणि बाकी सगळे खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रातले एकत्र बसवले आणि त्या खेळातल्या यांना बोलून तुम्ही कसं मार्किंग केलं पाहिजे. कारण जवळजवळ ज्यांचं रँकिंग नॅशनल लेवलपर्यंत आहे त्यांना जर शिवछत्रपती पुरस्कार मिळणार असेल तर त्याचं त्या असोसिएशनने नेटवर टाकलेलंच असतं. तो कुठली स्पर्धा करा, काय खेळला, काय नाही खेळला. नाही तर अनेक वेळा काय होतं की एखादी विदेशामध्ये तिथलं स्थानिक मंडळ किंवा स्थानिक कॉलेज स्पर्धा भरवतं, त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणतात, त्याचं सर्टिफिकेट लावतात, त्याचे मार्क वाढून मग ते पुढे होतं. आता असं न करता कुठल्या स्पर्धेला किती मार्क, काय मार्क, असं डिटेलिंग आपण केलंय आणि ते पुरस्कार आपण महिनाभर आधी पोर्टलवर टाकणार. त्याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी ते मांडावं, त्याची एक समिती छाननी करणार आणि मग ते घोषित होणार. म्हणजे किमान राजकारणामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे. हे न होता खेळामध्ये राजकारण यायला लागलं, ते थांबवण्याचा प्रयत्न आपण यातनं केलेला आहे. अशा साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या खऱ्या अर्थाने आपण करतो. विशेषतः क्रीडा असेल, उच्च शिक्षण असेल, नीटची मध्ये लढाई खूप मोठी झाली, ती आपण पाहिली आणि आपण यशस्वीपणे ती जिंकली. आणि आपण जो कायदा केला होता तो कायदा सुप्रीम कोर्टाने अपील केला आणि म्हणून आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा नीट आणि
राज्याच्या मार्फत त्याची प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकलो. मला असं वाटतं की प्रश्नोत्तराला जर वेळ अधिक मिळाला तर अधिक मुद्दे येतील म्हणून मी जास्त लांबवत नाही. पण एक अजून गोष्ट, मगाशी मी जे कौशल्य सेतूचं सांगितलं ते यावेळी आपण सगळ्या 15 लाख दहावीला बसलेल्या मुलांचं कलमापन चाचणी केली. आणि याचा म्हणजे ती कलमापन चाचणी केल्यानंतर जे मेसेजेस मुलांचे आले की सर माझ्या मनात जे होतं तेच ह्या चाचणीमध्ये आलंय, फक्त एक रिक्वेस्ट आहे. म्हटलं काय? प्लीज माझ्या आईबाबांना जरा पटवा ना, जी मला हेच करू द्या. कारण आईबाबांच्या स्वप्नात मनात कल्पना वेगळी असते मुलाविषयी. म्हणजे एका मालवणच्या मुलीला 82% पडले आणि तिला जायचं होतं आर्ट्सला, कारण कलमापन चाचणी आर्ट्स आलं होतं. तर तिचे आईवडील म्हणले काय सरकारचं फॅड आहे म्हणले कलमापन चाचणी, हिला 82 मार्क आणि सायन्सला न जाता डॉक्टर न होतं आर्ट्स कसली करते म्हणले. म्हणून ते मुख्याध्यापकाकडे घेऊन गेले, काय हिच्या डोक्यातनं काढा. मग ते मुख्याध्यापक तिला म्हणले की तुला ड्रॉइंग येतं का? वडील म्हणले कसलं ड्रॉइंग, कधी काय करत नाही काय नाही, हिला उगाच काहीतरी आपल्या डोक्यात सुचलेलं आहे की आर्ट आर्ट आर्ट. ते म्हणले येतं. तू काही कधी चित्र वगैरे काढतेस का? ते म्हणले काढते. आई बघायला लागली, कधी काढते तू? तर तिने घरून 12-13 वह्या आणल्या आणि इतकी सुंदर चित्र काढत होती. आई वडिलांना पण आश्चर्य वाटलं. मग ते मुख्याध्यापक म्हणले मग तू घरी दाखवलं नाही? नाही म्हणले मी एकदा चित्र काढत बसली होती. आई म्हणली कसला वेळ वाया होते, चल अभ्यास कर. मग मी लपून चित्र काढायचे म्हणले. आता हे त्या मुलीच्या अंगात जे कौशल्य आहे ते या कलमापन चाचणीमध्ये लक्षात आलं आणि त्यामुळे मग ती आता पुढे त्या पद्धतीच्या शिक्षणाला गेली. मला वाटतं की या आमच्या पिढीच्या वेळी जसं 70%च्या वर पडले तर सायन्स, 50 ते 70च्या मध्ये कॉमर्स, या खाली मिळालं आर्ट्स नाही तर IT आहे. हे नाही, तुझ्यामध्ये काय कौशल्य आहे, तुला काय आवड आहे, तुला काय आलं पाहिजे, तू काय केल्यामुळे आयुष्यात यशस्वी होतील, या पद्धतीच्या मला असं वाटतं की या कलमापन चाचणीतनं बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सांगण्याच्या गोष्टी तर खूप आहेत, पण मला असं वाटतं की प्रश्नांच्या माध्यमातून अधिक गोष्टी आपण उलगडू शकतो. धन्यवाद. माध्यमातून अनेक गोष्टी खरोखरच उलगडायच्या आहे, कारण इथे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांच्याकडनं आपण अनेक प्रश्न घेणार आहोत. यापूर्वीच्या 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा तुम्ही असं साधारण 30 ते 32 गोष्टी सांगितल्या होत्या की ह्या मला करायच्या आहेत आणि गेल्या वेळेला तुम्ही म्हणालात की त्यातल्या 26 गोष्टी पूर्ण झाल्यात. आता आपण पुढे बघूयात. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तावडेजी की विनाअनुदानित शिक्षण संस्था आणि त्यातले शिक्षक यांच्या समस्या प्रचंड आहेत. पगारांपासून अनेक समस्या आहेत त्यांच्या. एवढंच नाही तर त्या सगळ्या त्यांना मागच्या वेळेला जो मोर्चा निघाला त्यावेळेला शिक्षकांना प्रचंड मारहाण सुद्धा झाली. ह्या सगळ्या शिक्षकांच्या समस्या सुटणार आहेत का? कधी सुटणार आहेत? त्याच्याकरता काही निश्चित धोरण आहे का आपल्याकडे? विनाअनुदान शाळा या कायम विनाअनुदान असं शपथपत्र देऊन सुरू झाल्या. मग नंतर शासनाने या सगळ्या शिक्षकांचा विचार करता याला कायम शब्द काढला. 2009 पासून तो 2016 पर्यंत नुसतं कागदावरच या सगळ्यांना तुम्हाला अनुदान मिळेल करत राहिले. पण आमच्या सरकारने 20% अनुदानाची घोषणा पहिल्यांदा परवा केली. ती करताना 2 गोष्टी आम्ही आग्रह धरला, एक गुणवत्तेचा आणि एक सत्यतेचा. सत्यता काय की तुमच्या शाळेत मुलं येतात आणि तुमच्या शाळेत शिक्षक आहेत हे बायोमेट्रिकवर आम्हाला कळलं पाहिजे. त्या बायोमेट्रिकचा आपण आग्रह धरला. आणि दुसरा आग्रह आपण धरला की 10वीचा निकाल आपला चांगला लागला पाहिजे. आम्ही म्हणताना 100% म्हटला, पण आमच्या मनात 70% असेल तर ते शाळेला हे नाही, आणि त्याचं 3 वर्षांनी, यावर्षी नाही. आता या सगळ्याचा विचार करता गुणवत्ता नको का, सत्यता नको का? आणि तरीही स्वाभाविकपणे यावर्षी बऱ्याच शिक्षक आमदारांच्या निवडणुका असल्यामुळे, विशेषतः मराठवाड्यातली होती त्यामुळे तो मोर्चा निघाला. शिक्षणावर झालेला लाठीमार हा तर चुकीचाच आहे, पण त्या लाठीमार व्हायच्या आधी शिक्षक म्हणायचे का ते, असे काही जण आई बहिणीवरना शिव्या देत होते आणि त्याची व्हायरल झाली आहे व्हॉट्सअपवर. हे शिक्षक आपल्या मुलांना शिकवणार का की जे आई बहिणीवरना शिव्या देत आहेत?
त्यामुळे ते बहुधा माझं तर मत आहे, पण ते कमिशनरांना पटत नाही की हे बहुधा शिक्षक नसावेत. काही जणांना अशा मोर्चावर लाठीमार झाला तर भावना अधिक भडकतात आणि आपल्याला मतं जास्त मिळतात असं वाटणारे लोक असे घुसून असं कधी करायला लावतात, तसंही झालं असो. पण एक नक्की आहे की विना अनुदान मधला शिक्षक जो आहे हा प्रामाणिक आहे, संस्थाचालक जरी प्रामाणिक नसला तरी. त्यामुळे त्या शिक्षकाचे प्रश्न नक्की सोडवायचे आहेत. सोडवायचं पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे 20% अनुदान देऊन. बरं, आपण काही प्रश्न घेऊ. नमस्ते तावडेजी, प्रशांत रेड्डीज, प्रदेशाध्यक्ष विनामदान शाह कृती समिती. मला फक्त आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की विनानुदानी शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळणार का? जे बायोमेट्रिक लावतील त्यांना ताबडतोब मिळणार, जे सत्यता पटवून देतील त्यांना मिळणार. खोट्या लोकांना द्यावं अशी अपेक्षा नाही ना आपली. बायोमेट्रिकला आपला पाठिंबा आहे. बायोमेट्रिकला आमचा काही विरोध नाही आहे, फक्त 9वी आणि 10वीचा जो 100% आहे त्यालाच आहे. कारण आमच्याकडे मुलं आहेत, आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवतोय, आम्ही गुणवत्ता द्यायला तयार आहोत. फक्त आमची अपेक्षा हेच आहे की विद्यार्थ्याची जी आई आहे, म्हणजे ज्यांना आपण शिक्षक म्हणतोय, ते कुपोषित राहू नयेत, म्हणून आपण लवकरात लवकर अनुदान द्यावे. तुम्ही बायोमेट्रिक लावलं, अनुदान ताबडतोब सुरू करतो. आणि तावडेजी, अनेक शिक्षकांची जी तक्रार असते की पगार वेळेवर होत नाही, म्हणजे 15 तारीखही अनेकदा उजाडते, तर ते थोडंसं हे जे शिक्षक आहेत ना सरसकट नाहीत. आता हे त्या संघटनांचे अध्यक्ष, त्यांना माहिती आहे की ठराविक वर्षानंतर काही शिक्षकांचा पगार हा नॉन प्लॅनमध्ये आला पाहिजे, पण तो त्यावेळी न आल्यामुळे तो आम्ही प्लॅनमधून काढतो आणि तो काढताना ट्रेजरीची परवानगी लागते. अशा काही शिक्षकांचं ठराविक 2 महिन्यामध्ये, विशेषतः सप्टेंबरच्या दरम्यान आणि नंतर फेब्रुवारीच्या दरम्यान, तर ते आता यावर्षीपासून बहुधा वित्तमंत्री आज इथे येणार की नाही मला माहीत नाही, पण प्लॅन नॉन प्लॅन आता एकच केलं जाईल. त्यामुळे ही अडचण आता राहणार नाही. पण 80%हून जास्त शिक्षकांचा पगार हा ठरल्या तारखेला होतो. एक याला जोडून प्रश्न आहे, मग आणखीन काही प्रश्न घेऊयात. ते म्हणजे अक्षरशः काँग्रेस गवत उगवावा अशा प्रकारच्या अनेक विना अनुदानित संस्था उगवल्या होत्या. म्हणजे कोणाला त्याच्यातल्या शब्दाबद्दल आक्षेप असू नये, पण इतक्या अशा प्रचंड विना अनुदानित संस्था झाल्या. आता याच्यातले जे बोगस शिक्षक आहेत आणि त्या अशा बोगस संस्था उभ्या करणारे जे लोक आहेत, तर त्यांच्यावर काही कारवाई होणार का शिक्षकांवर? नाही, मुळात शिक्षक हा त्याचा दोषी नसतो. म्हणजे दुर्दैवाने हा शिक्षक सुद्धा 5-5, 10-10 लाख रुपये संस्था चालकाला देऊन नोकरी लागलेला असतो, घरदार विकलं असतं, सोनं गहाण ठेवलेलं असतं, कारण तो नोकरीच्या बिचारा अपेक्षित असतो, त्याचा दोष नाही. पण ज्या संस्था बोगस आहेत त्या आता आम्ही बायोमेट्रिकवर आणल्यानंतर आपोआप बंद पडतील आणि बोगस संस्था बंद पडणं हीच खरी त्यांच्यावर कारवाई आहे. आपण काही प्रश्न घेऊ. नमस्कार सर, मी संतोष सोनवणे, जिल्हा परिषद शाळा वळ, तालुका भिवंडीवरून आलो आहे. एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मुंबई सोडल्यानंतर ठाणे शहराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गोडाऊन्स जे आहेत, गोदाम आहेत, तो मोठा परिसर आहे आणि तिथे माझी शाळा आहे. त्या परिसरात जवळ 50-60 जिल्हा परिषदेची शाळा आहेत. परंतु होतं काय, तिथे जो मजूर वर्ग काम करतो तो स्थलांतरित झालेला असतो आणि तिथला जो गोडाऊन मालक असेल किंवा लघु उद्योजक असेल, तो त्या मजुराला कामाला ठेवताना त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा विचार करत नाही. त्यांच्या सोयीनुसार ती मुलं येतात जातात, कुटुंबही मायग्रेट होतात. त्यामुळे आम्हाला त्या मुलांचा मोठा प्रश्न पडतो सर. तर असे महसूल विभाग आणि शिक्षण विभाग असं जर एकत्र आलं तर त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल. अशा शाळा बाह्य विद्यार्थी आपण मायग्रेट होणाऱ्या पालकांच्या मुलांना आपण आता एक शिक्षण कार्ड देणार आहोत आणि समजा भिवंडीला ते आज आहेत त्या गोडाऊनला, तर तिथल्या शाळेमध्ये तो 4थीचे 3 महिने शिकलाय आणि मायग्रेट झाला, तर जिकडे जाईल तिथल्या शाळेत तो पुन्हा त्या 3 महिन्याच्या पुढचं शिक्षण तिथलं त्या शाळेमध्ये करेल. असं मायग्रेट होणाऱ्या पालकांच्या मुलांना त्यांचं शिक्षण कंटिन्यूअस राहील कुठेही गेलं तरी, अशा प्रकारची आपण व्यवस्था केली. पण तावडेजी, याच्यात शाळाबाह्य मुलांची संख्या नेमकी किती आहे? कारण 2013, 2014 आणि आताची जी नवीन आकडेवारी आहे याच्यात संख्येमध्ये खूप तफावत आहे. तर नेमकी संख्या आहे किती याची? मला असं वाटतं की आम्ही मागच्या वेळी काढली ती संख्या आम्ही घोषित त्यातली केली होती, कारण शेवटी पावसाळा संपला आता की त्याचं सर्वेक्षण करावं लागतं. यामध्ये नव्याने विद्यार्थी शोधणं शाळाबाह्य एक, आणि दुसरं जो शाळाबाह्य शोधून ज्याला शाळेत आणलाय तो पुढे पुन्हा शाळेमध्ये राहील यासाठी. त्यामुळे अमुक एक आकडा असा यात कुठला स्पेसिफिक सांगता येत नाही, पण आपला प्रयत्न आहे. आणि मागे मी आवर्जून म्हटलंय की आपण अजून 3 सर्वेक्षण यावर्षी करणार आहोत. आणि माझं आज ABP माझाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आव्हान आहे की आपण रस्त्यावरून चालत असताना, आपण खेड्यावर जात असताना आपल्याला एखादं मूल जर दिसलं तर तो किंवा ती शाळेत जाते का चौकशी करा. नसेल जात
त्याचं नाव घ्या, कुठे राहतो विचारा आणि जवळच्या शाळेमध्ये कळवा की असं असं मला एक मूल दिसलं होतं, अमुक केलं आणि शासनाच्या वतीने आपण हे सर्वेक्षणाची पण 3 कॅम्पेन करणार आहोत. पण तावडेजी त्याच्यात एक आरोपही झाला की काही लाखांवरची संख्या तुम्ही काही 100 काही 1000 पर्यंत आणून ठेवलीत, असं म्हणजे असे आरोप करणाऱ्यांना आरोप केला पाहिजे. त्यांच्याकडे आकडा त्यांनी शोधून त्यांनी सर्वेक्षण केलंय का, तर सेन्ससचा आकडा, मतदानाचा आकडा असं करून केलंय. मुळात आम्ही काही खोटा आकडा दाखवण्याच्या नादात आम्ही नाही. आम्हाला प्रत्येक मूल शिकलं पाहिजे हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न करत असताना जो काय संसाधनं, जो काही स्टाफ आहे त्याच्या आधारे करतो आहोत. त्यामुळे खोटं आकडा दाखवून मला काही मेडल मिळेल असं नाही. ज्याला ज्याला तुम्हाला वाटतं ना इतके आहे तर ते कोण आहे त्याची यादी आणून द्या, आम्ही त्याला शिकवू. बरोबर. आपण काही प्रश्न. नमस्कार, मी विजया वाड. मला एक विचारायचं आहे की जीवन समृद्ध करण्यासाठी शिक्षणात पर्याय असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण गणित आणि इंग्रजी या विषयाला पर्याय जाहीर केला होता. मग जनतेच्या दबावाला बळी पडून आपण तो मागे घेणार का? मी 27 वर्ष गणित शिकवलेली आणि आदिवासी मुलींना गणित शिकवलेली शिक्षिका आहे आणि त्यांना पास करण्यामध्येच सगळा दम जातो. तर बहुपर्यायी शिक्षणाला आपण लोकांच्या दबावाला बळी पडू नये असं मला वाटतं. आपला काय विचार आहे? विजयाताईंनी म्हटलेला मुद्दा अतिशय योग्य आहे. मी एका पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये बोलताना असं म्हटलं होतं, 10वीला मुलं नापास झाली तर मी त्या नापास झालेल्या मुलांच्या घरी गेलो, 14 मुलांच्या, आणि का नापास झाले हे त्यांना विचारलं. त्यात लक्षात आलं की इंग्रजी आणि गणित या विषयात ते होतं. एक जण तर म्हणला की साहेब गणिताचा पेपर वाचायला लागलं की मला चक्कर येते. आणि मला असं वाटलं गणितात पास नाही म्हणजे काय आयुष्यात पास नाही का? आणि मला जे आर्ट कॉलेजमधले एक प्रतियश लोकप्रिय प्राध्यापक माहिती आहेत. ते मला म्हणले, विनोद आम्हाला जर मॅट्रिकला गणित कंपल्सरी असतं तर मी जेचा प्राध्यापक झालोच नसतो, कारण मी पासच नसतो झालो आणि मी वडिलांच्या दुकानात पुड्या बांधत बसलो असतो. पण असा पर्याय देता येऊ शकतो का, तर हा सगळा शिक्षण तज्ञांनी मिळून ठरवण्याचा विषय आहे. पण ते मी म्हटल्या काही चांगल्या वर्तमानपत्रात मालिका लागल्या की कसं आता तावड्यांना गणित आणि इंग्रजी हद्दपार करायचं आणि मुलांनाच आता जगातनं हद्दपार करायचं आहे. म्हणजे जो गणितात 100त 99 मिळवतो त्यालाही गणित घेऊ नका असं मी सांगणार आहे, असं चित्र उभं केलं. मला भरत दाभोळकरांचं पत्र आलं की मलाही मॅट्रिकला मी गणित घेतलं नाही म्हणून मी नंतर लॉ झालो, इतका प्रतियश ॲडव्हर्टायझिंगमधला माणूस झालो, पण गणित मला कंपल्सरी केलं असतं तर मी पासच नसतो झालो. आता अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पण बहुधा कोणाचं तरी कोणीतरी गणित शिकवणारं घरी असतं, ते शिक्षक असतात, मग ते अशा प्रकारचे कॅम्पेन चालवतात आणि त्यातून ह्या कॅम्पेनला हे मिळतं की आता तावडे शिक्षणामध्ये मागेच घेऊन चालले, गणित आणि इंग्रजी घालवणार म्हणजे मुलं घरी बसणार. शेवटी हा निर्णय शिक्षण तज्ज्ञांनी करायचा आहे. मी कुठल्याही लोकदबावाला बळी पडत नाही. मी गुणवत्ता असेल तर विरोध झाला, कारण गेल्या 2 वर्षात माझ्या विरोधात एवढे मोर्चाने एवढं लिखाण झालं, पण मी ठोस आता हे जे मी नापासचा शिक्का पुसला त्याच्यावर सुद्धा अग्रलेख आलेले आहेत की यांना मुलांना नापास करायचं नाही म्हणजे काय पास करायचं का? नापास करायचं नाही म्हणजे दुसरं काहीतरी देतोय, नुसतं पास करून वर पाठवत नाही. व्हर्टिकल मोबिलिटी जर तुम्ही नाही ठेवली तर तो शिक्षणातून ड्रॉपआउट होतो. ते मी थांबवायचा प्रयत्न करतोय. हा पॉझिटिव्ह अप्रोच न घेता टीका होते म्हणून मी त्याच्याकडे जी टीका चांगली आहे जी मला दुरुस्त करते त्याचा मी स्वीकार करतो. पण हा निर्णय विजयातही शिक्षण तज्ज्ञांनी मिळून घ्यायचा आहे. बहुधा या वर्षाखेरपर्यंत निर्णय होईल. तुमचं सहकार्य पाहिजे शिक्षण तज्ज्ञांचं, शिक्षण मंत्र्यांना. एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊया. मी एक शिक्षिका आहे आणि मला मुलांचे जे दप्तरांचे ओझे आहेत ते कमी करता येतील का? शिवाय कॉलेज कट्ट्याच्या बाजूला ड्रग्जवाले असतात, पोलिसवाल्यांना सांगूनही ते काही करत नाही, त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही. हे 2 गोष्टी. तावडेजी, आम्ही बघितलंय की अनेक शाळांमध्ये तुम्ही वजनाचा काटा घेऊन फिरला होतात, पण अजूनही काही दप्तराचं वजन कमी झालेलं नाही. दप्तराचं वजन SSC शाळांमधलं सुमारे 90% कमी झालंय. तुम्ही 2 गोष्टी लक्षात घ्या. माझ्याकडे जे शिक्षण विभाग आहे त्यामध्ये SSC बोर्डाच्या शाळा ह्या माझ्या अंडर थेट आहेत. CBSE ICSE ज्या शाळा आहेत त्या केंद्र सरकारच्या असतात आणि त्याला फक्त राज्य सरकार NOC देतं आणि त्या शाळेवर कारवाई करायची म्हणजे ती शाळा बंदच करू शकतो आम्ही, बाकी काही नाही. आणि बंद केली हा तर काही उपाय नाही. मग आम्ही
या सगळ्या शाळांना काही पर्याय सुचवले, टाइम टेबल असं करा किंवा CBSE ICSE शाळांमध्ये तर अधिक सोय असते की तुम्ही शाळांमध्ये लॉकर्स करा आणि मुलांची काही पुस्तके ठेवा. पण CBSE ICSE मध्ये अजून ते सुरू झालं नाही, म्हणून मी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकरांशी सुद्धा बोललो आहे की या विषयात तुम्हाला सुद्धा काही कडक गाईडलाईन करावी लागेल. पण SECच्या विषयामध्ये मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो की आम्ही जो वेळापत्रक करून दिला होता त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे तिथे मात्र कमी झालेलं आहे. आणि ड्रग्ज किंवा तंबाखूच्या विषयामध्ये कॅम्पेन सुरू केलं आम्ही विशेषतः त्याला जोडून मला असं विचारायचं आहे की एक जुना नियम आहे, म्हणजे आपण सगळे विद्यार्थी असल्यापासूनचा नियम आहे की शाळेच्या पासून 100 मीटरच्या परिसरात पान, तंबाखू, दारू अशा प्रकारची दुकानं असू नयेत. पण हा केवळ कागदावरचा नियम आहे, म्हणजे गेल्या एक 10-15 वर्षात मी याच्यावर कधी ठोस कारवाई झाली आहे कुठे, ती दुकानं बंद झाली आहेत असं कधी ऐकलेलं नाही. म्हणजे हे विकलं जाण्याचे हे प्रकार तर अनेक ठिकाणी आहेत, मुंबईत काही ग्रामीण भागातही आहेत काही ठिकाणी. त्यामुळे शाळेच्या आसपास असं असता कामा नये यावर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी, शाळेतल्या शिक्षकांनी आणि PTA विशेषतः यांनी यात इनिशिएटिव्ह घ्यावा. आणि त्यासंबंधी मग मागे मी एकदा DGंबरोबर बैठक करून अशा प्रकारची जर काही तक्रार आली तर यात लगेच स्थानिक पोलीस स्टेशनने त्यावर कारवाई केली पाहिजे. थोडं झालंय का हल्ली की थेट गुटखा विक्री होत नाही, ती वेगळ्या रूपात वेगळ्या पद्धतीने केली जाते. आणि त्यापेक्षा दुसरं शाळेमधील काही कर्मचारीच या सगळ्या गोष्टीचं सेवन करतात, तर त्याच्यावर जर तुला अधिक कंट्रोल त्यातला आणला तर आपोआप तो मुलांपर्यंत पर्क्युलेट होणं थांबतं. एक प्रश्न घेऊयात आपण. मी पवार शंकर, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना विद्या सचिव. ऑनलाईन ॲडमिशन 11वी यावर्षी जवळ सप्टेंबर महिना म्हणजे ऑक्टोबर महिना 11वी कॉलेज चालू व्हायला वेळ झाला, कारण 6 आपल्या मेरिट लिस्ट निघाल्या. ऑनलाईनला आमचा विरोध नाही, परंतु त्या जर लवकर झाल्या तर कॉलेज लवकर चालू होतील आणि आमचं जे शिकवणं जे काम आहे ते बाजूलाच राहतं आहे आणि विद्यार्थी सुद्धा बरेच दिवस इकडं तिकडं फिरत राहतात, पालकांची सुद्धा तारांबळ उडते. तर या दृष्टीनं जरा म्हणजे ऑनलाईन ऍडमिशन झाल्यामुळे ऍडमिशन मधला भ्रष्टाचार थांबला की नाही सांगा मला. हो नक्कीच. त्यामुळे हे पहिलं वर्ष होतं, म्हणजे दरवर्षी काय व्हायचं की 4 फेऱ्या ऑनलाईन व्हायच्या आणि नंतर ऑफलाईन व्हायच्या. मुंबईतले प्रथितयश कॉलेजेस, दक्षिण मुंबईतली, तुमच्याकडे विद्यार्थी संख्या किती आहे तर आम्हाला कळवली 400. मग त्याप्रमाणे आम्ही केले आणि ज्यावेळी मी घोषित केलं की ऑफलाईन ॲडमिशन होणार नाही, ऑफलाईन ॲडमिशन जो घेईल त्याला 12वीला बसता येणार नाही, तर या कॉलेजचे चेअरमन माझ्याकडे आले 8-10 जण. साहेब आमच्याकडे मुलं 600 आहेत, आमच्या क्लार्कने चुकून तुम्हाला 400 कळवलं. म्हणजे 200 ॲडमिशन्स पैकी 50 ॲडमिशन्स नगरसेवक आमदारांच्या ते सगळे खालचे वॉर्ड अध्यक्ष शाखा प्रमुखांच्या चिठ्ठ्यावर करायचे आणि 150 ॲडमिशन विकायचे 5-5, 7-7 लाखाला एक ॲडमिशन. हे बंद केलं. आता झालं काय यावर्षी की आम्ही ऑनलाईन ॲडमिशन सुरू केल्यानंतर जो काही पहिला ऑप्शन आला तर तिथे मुलांनी घेतल्याच नाही ॲडमिशन. नाही नंतर आहे आपली ओळख, नगरसेवक आपला देईल. 6व्या राऊंड पण कोण थांबलो की ज्यांनी पहिल्या 2 राऊंडला घेतले नाहीत, पण 80% मुलांचं शिक्षण वेळेत सुरू झालं. हे कुणाच्या तरी भरोशावर राहिले की आपल्या नंतर बदलून मिळेल आणि म्हणून त्यावेळी घेतल्या नाहीत, ती मुलं उशिरापर्यंत झाली. आणि पुढच्या वर्षी आपण ऑनलाईनचा फॉर्म कसा भरायचा हे 10वीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आपण मुलांचं नीट ट्रेनिंग करून घेऊ. समजा मला 70% आहेत आणि मी माझा पहिला चॉईस रुपारेल दिला तर त्याच्यावर येतं की इथे गेल्या 90ला क्लोज झालाय, तू नको भरू. तरी पण आईवडील म्हणतात अरे भर रे, आपली ओळख आहे, देईल आपला नगरसेवक. यामुळे ते घोळ झाले. पुढच्या वेळी ते होणार नाहीत आणि 100% गुणवत्तेवरच प्रवेश होतील ही तुम्हाला मी खात्री देतो. ऍडमिशन मधला भ्रष्टाचार आणि ओळखी संपून टाकतो. आणखी 2-3 प्रश्न आपण घेऊयात पटापट. थोडक्यात सर, मी ग्रामीण भागाकडून आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपल्या महाराष्ट्राचा गाजतो तो कुपोषणाचा. मला आपल्याला प्रश्नापेक्षा सूचना करायची होती की आपण पूरक आहार देतो, पण पूरक आहार देत असताना त्या एका संस्थेला दिलं जातं, पण देत असताना सर एक पाहिलं जातं की फक्त खिचडी भात आणि वरण भात
याच्या व्यतिरिक्त काही दिलं जात नाही. पूरक आहारामध्ये अंडी, केळी असं जर विद्यार्थ्यांना आपण विचारलं, त्यांना आठवड्यात काय महिना हे मिळत नाही. दुसरा डिजिटल बद्दल. दुसरा सर डिजिटल रूम ज्या आपण चालू केल्यात ग्रामीण भागात, पण ग्रामीण भागात तिथले मुख्याध्यापक, तिथले शिक्षक आम्ही बघतोय का ते डिजिटल रूमसाठी ते डोनेटर बघतायत, डोनेशन बघतायत. आता ही माहिती कितपर्यंत सत्य आहे की जर मुलांना आज आपण बघतो की टीव्हीवर बघितलेलं जास्त समजतं, पाठ्यपुस्तकात ते कितीही वाचत बसले. डोनेशनच्या अभावी काही ठिकाणी शाळा बंद आहे. काय सांगाल? डिजिटल शाळा होत नाहीये आणि पूरक पोषण. मी मगाशी डिजिटल शाळा 774 झाल्या असं म्हटलं. मगाशीच मी म्हटलं की केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानातनं ICTचे आपण काही शाळा सुरू करतो. तुम्ही ज्या शाळेत गेलात त्या शाळेमध्ये जे लोकसहभागातनं निधी 174 कोटी यावर्षी गोळा केला त्यातले काही शिक्षक असतील. आपण शाळांना असं म्हटलं की आम्ही तर तुम्हाला देऊच, पण आम्ही देत असताना जे कमी पडतं त्यासाठी तुम्ही सुद्धा जर काही प्रयत्न केले तर ते उपयोगी होईल. अशा अर्थाने प्रयोग त्या शाळेमध्ये चालला असेल. त्यामुळे ते डोनर पाहतायत ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडंसं त्या गावाचा सहभागिता त्यात मिळवत आहेत. म्हणजे धुळेसारख्या आदिवासी भागातल्या एका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने किती जमा केले असतील? 83 लाख रुपये जमा केले त्याने. आणि त्याने त्याची शाळा आता घेतली, बाजूची शाळा पण त्याने घेतली यासाठी. खरंच कौतुक केलं. आणि हे सगळे शिक्षक आम्ही पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये अशा 50 वेगळे प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना बोलवलं आणि बाकी शिक्षकांना आणून ते दाखवलं, बघा यांनी कसे वेगळे प्रयोग केलेले आहेत. आणि दुसरा जो पूरक आहारातला जो मुद्दा आहे तो जो शाळांमधला आहे मध्यान्ह भोजनच्या याच्यात त्यात आपण करतो आहोत. प्लस आपण जे म्हणताय ते थोडंसं महिला बालकल्याण आणि आदिवासी विभागाच्या खात्यातला तो विषय आहे. तर नक्की त्या पद्धतीचा विचार आता दोन्ही मंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदम थोडक्यात प्रश्न पटापट घेऊ. मागे एक बातमी आली होती की खासगी शाळांच्या शिक्षकांची भरती सुद्धा राज्य सरकार करणार. परंतु आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की खासगी संस्थांमध्ये 10 ते 15 लाख रुपये भरून ते लोक नोकरीला लागतात. तर जसं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती CET नुसार होते तशी खासगी शाळांच्या याच्यात करायला काय हरकत आहे? आणि अशीही बातमी येते की भाजपमधील संस्थाचालकांचाच विरोध आहे म्हणूनच भरती शिक्षकांची भरती ही सेंट्रली झाली पाहिजे. आणि सेंट्रली म्हणजे काय तर हा शिक्षक तुमच्या संस्थेत असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही एक समजा महाराष्ट्रामध्ये आता 200 शिक्षक भरायचे आहेत तर आम्ही एक 500 शिक्षक तुम्हाला पास करून देऊ. या 500तले 200 कुठले घ्यायचे त्या संस्थेने ठरवावं. पण त्या 500च्या बाहेरचे घेता येणार नाहीत. त्यामुळे यात जो भ्रष्टाचार होतो तो थांबेल, गुणवत्ता पूर्ण शिक्षक मिळेल आणि शिक्षकाची जी खऱ्या अर्थाने लुबाडणूक होते ती यातून थांबेल. अशा पद्धतीची सेंट्रल शिक्षक भरती ही करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या दिशेने आम्ही निर्णय घेतो आहोत. फक्त हा निर्णय घेताना संस्थाचालकांचा स्वाभाविकपणे विरोध होतो आणि मग संस्थाचालकच शिक्षकांचे मोर्चे काढायला लावतात. कारण शेवटी तो बिचारा शिक्षक त्या संस्थाचालकाच्या याच्याखाली असतो. म्हणजे परवा औरंगाबादला मोर्चाला आलेले वेगवेगळे त्यातले संस्थाचालकांनी किती गाड्या पुरवल्या हे रेड्डी साहेब सांगू शकतील की. आणि त्यात त्यांचं चूक काही नसतं कारण तो शिक्षक बिचारा त्याला जी नोकरी आहे त्या या सेंट्रल शिक्षक भरतीतनं शिक्षणातला शिक्षकांची लुबाडणूक थांबणार आहे इथपर्यंत तो विचारता आहे आणि त्यासाठी ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे सगळ्यांच्याच, तुमच्या आणि लोकांच्या. म्हणजे एकीकडे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे, पण शहरी भागामध्ये मराठी शाळा बंद होत आहेत. अगदी चांगल्या चांगल्या ठाण्या, मुंबईसारख्या शहरात सुद्धा सरकारीच नाही, सरकारी शाळा तर बंदच पडल्या अनेक ठिकाणी. खाजगी शाळा मराठी त्या सुद्धा आता बंद व्हायची वेळ आली, विद्यार्थी मिळत नाही. यामध्ये 2 गोष्टी मी मागच्या वेळी सुद्धा याच कार्यक्रमात त्याचा उल्लेख केला होता की मराठी शाळा बंद पडणं याचं प्रमुख 2 कारण आहेत की इंग्रजी विषयातली पालकांचं असणारं आकर्षण. पण जसं आपण मराठी जिल्हा परिषद शाळांचं म्हटलं की जर तिथलं शिक्षणाचा दर्जा जर आपण थोडा वाढवला तर स्वाभाविकपणे मला असं वाटतं की तो दर्जा वाढला की आपल्या मुलाला, आणि दर्जा वाढत असताना काय केलं पाहिजे दुसरं
तर त्या मुलांना स्पोकन इंग्लिश आलं पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे. इंग्रजी मुलं आपलं बोलताय, कारण शेवटी इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी, रोजगाराची भाषा आहे. इंग्रजी आलं पाहिजे. पण आपल्या मातृभाषेतनं जर मूळ शिकलं तर अधिक शिकू शकतं. यासाठी मुंबई ठाण्यामध्ये असं असतं की मोठ्या प्रमाणावर CBSE ICSE शाळा असतात. तर त्या शाळांमधलं शिकवण्याची पद्धत आहे, त्यामुळे सुद्धा पालक आपल्या मुलांना तिकडे पाठवत असतात. तर तसं शिकवण्याची सिस्टीम जी आता आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू केलं आहे, हे जर अधिक प्रभावीपणे आपण करू शकलो तर हा थांबवता येईल. पण तावडेजी, याला जोडून विचारायचं आहे ते म्हणजे मुळात ग्रामीण भागात जरी भले शाळेत विद्यार्थी वाढत असले सरकारी शाळांमध्ये, तरी शिक्षकांचा जो दर्जा आहे तर त्याबद्दलही अनेकांनी मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आणि जे मध्ये 2 सर्वे झाले त्यातून मुलांनाही येत नाही असं जसं पुढे आलं, आकडे साधे म्हणता येत नाहीत, तसं शिक्षकांनाही इंग्रजी काही मराठी सुद्धा नीटपणे शिकवता येत नाही. तर ह्या क्वालिटेटिव्ह सुधारणेच्या दृष्टीने काही ठोस योजना आहे का? शिक्षकांचं सुद्धा प्रशिक्षण करणं, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स हा जो कार्यक्रम आपला चालतो त्या माध्यमातून हे आता आपण मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं केलं पाहिजे याचे आपण प्रयोग करतो आहोत. काही चांगल्या शाळा ज्या आहेत कुमठेबीड आणि या शाळांमध्ये आपण शिक्षकांना जायला लावतो आहोत. आणि यातून म्हणजे आश्चर्य तुम्हाला वाटेल की किती शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये भाग घ्यायचा आहे. असं आम्ही म्हटल्यानंतर ऑनलाईन 2.5 लाख शिक्षकांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे शिक्षक हा उत्सुकच आहे चांगल्या गोष्टी करायला. आम्ही इंटरनॅशनल स्कूल 100 करू म्हटलं आणि फिनलँडचं आतापर्यंत शिक्षण उत्तम होतं, आता सिंगापूर सगळ्यात पुढे गेलंय. तर किती शिक्षकांना सिंगापूरला जायला आवडेल आपल्या खर्चाने. 272 शिक्षक पुढे आले. आम्ही आमच्या खर्चाने जातो. आम्हाला तिथलं शिक्षण काय आहे ते प्रत्यक्ष बघू द्या. त्यामुळे शिक्षक हा पॉझिटिव्हली करायची तयारीच आहे आणि त्याच्या माध्यमातून हे आपण नक्की करू शकतो.